एखादा डिसिजन जर आपण घेतला आहे आणि ना तो सक्सेसफुल झाला आहे तर किती समाधान वाटतं ना मनाला की आपण जो डिसिजन घेतला आहे तो सार्थ ठरला आहे बाबा, योग्य ठरला आहे असं. तसं माझ्यासोबत पण झालं आहे. तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. रात्रीनं मी चेहरा मस्तपैकी वॉश करून घेतला होता. थोडं टॅन वगैरे झालं होतं चेहऱ्यावर. मग स्क्रब वगैरे आणून ना चांगला चेहरा वॉश करून घेतला तेव्हा बरं वाटतं. मी साबण वगैरे चेहरा लावत नाही, कधीतरी वॉश वगैरे करते चेहरा आणि बेसन वगैरे त्याचा लेप वगैरे बनवून ना मग त्यानंतर चेहरा धुते मी. त्यामुळे मग कधीतरी असं स्क्रब वगैरे करते. आणि मग सकाळी उठल्यानंतर आज ना मी आवळे होते त्याचा ज्यूस बनवला आणि त्याला आवळा शॉट पण म्हणतात. मी कधी ऐकला पण असेल, पिला पण असेल. आपल्या हेल्थसाठी खूप चांगला असतो त्यामुळे तो मी पिते. जेव्हा पण आवळा आणते ना मी तेव्हा तो पितेच. ह्यांच्या माझ्यासाठी एक कपभर. पण इतका तो डेंजर लागतो ना, पण काय करायचं, तो हेल्थसाठी खूप चांगला असतो. त्यामुळे मग तोंड वाकडं तिकडं करून ते मी पिते कसं तर, आणि ह्यांना पण पाजते असं. त्यानंतर मग मी आवरलं माझं पटापटा, स्वयंपाक वगैरे नंतर कामाला गेले. आणि माझ्या आजी सासू आहे ना त्यांना ॲडमिट केले. त्यांना ना कुरूप झालं होतं पायाला, त्यामुळे त्यांचं ऑपरेशन केलं पायाचं आणि 2 दिवस ॲडमिट करणं होते. मग त्यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे बनवायचं होता मला. आणि मग कामावरून आले मी आणि लागले पटापटा स्वयंपाकाला. आणि तुम्हाला सांगायचं राहिलंच की माझा कुठला डिसिजन सक्सेसफुल झाला आहे किंवा सार्थ ठरला आहे नाही का. तर मग आज ना कामावर खूप जास्त लोड होता आणि माझी चिडचिड होत होती. म्हणजे ह्यांच्यावर नाही मी चिडचिड केली, पण माझ्या चेहऱ्यावरून किंवा माझ्या हावभावावरून त्यांना जाणवलं की मला स्ट्रेस आहे किंवा चिडचिड करते मी. तर मग मी स्वयंपाकाला घेतलं. डायरेक्ट आले पहिले स्वयंपाकाची तयारी केली करत होती. तोपर्यंतच हे आले. हे म्हणे ते स्वयंपाकाचं राहू दे, पहिले बस येतं. मग त्यांनी मला जवळ घेतलं आणि पहिले मिठी मारली, मला शांत केलं. मला म्हणे शांत हो, रिलॅक्स हो. मग चहा केला माझ्यासाठी त्यांनी. आम्ही दोघांनी चहा पिला. मला म्हणे चहा पी पहिले, त्यानंतर स्वयंपाकाला लाग. म्हणजे न सांगता पण काही गोष्टी जर एखाद्याला कळत असतात ना आपल्या मनातल्या, आपल्या चेहऱ्यावरून किंवा आपल्या एक्सप्रेशनवरून, तर मी म्हणते की यार ठीक आहे. म्हणजे माझं डिसिजन एकदम होताच, म्हणजे त्याच्यामध्ये काही डाऊटच नव्हता मला. पण हे जेव्हा ते करताना तेव्हा इतकं बरं वाटतं ना, समाधान वाटतं मनाला की यार खरंच आपला डिसिजन एकदम राईट आहे आणि राईट पर्सन आपण चूज केलं लाईफमध्ये. त्यामध्येच माझं खूप मोठं समाधान आहे. तर असा होता माझा आजचा दिवस. चलो बाय बाय, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.